नर्मदे हर आजची जी पहाट झाली आहे ती चंदनपुरी घाटावर आणि इकडे सकाळचे 5:30 वाजले आणि सगळेजण स्नान करतात, काही जणांची तयारी चालू आहे. सहा वाजले, सगळ्यांची आरती झाली आता आणि इकडे चहाची प्रसादी पण आली. नर्मदे हर. 6:20 झालेत. चंदनपुरी घाटावरून आपण निघतोय आता. आज भरपूर परिक्रमा असे, आज एकाच वेळी निघले होते आश्रमातून. नर्मदे हर. तर आता अमरकंटक इथून 65 किलोमीटर आहे. उद्याचा मुक्काम अमरकंटकला करायचा प्रयत्न आहे. नर्मदे हर. बाबा जी क्या चल रहा है? निचाई चल रही है. बाबा जी नर्मदे हर. कैसा रास्ता बोले आप अभी? सीधा कट, सीधा सीधा जाएंगे जी. हाँ. पगडंडी कहाँ से? ये नीला दुकान है ना, हाँ. आगे से पुल है, पुल हाँ. पास से इधर. ये बहुत घुमाव है पापा जी. सीधे जाएंगे ये फिर? सीधा है, यही रोड मिलेगा आगे ओके जी. लेकिन पगडंडी से मिलेगा. जी. नर्मदे हर. नर्मदे. उजव्या हाताला वळा. राइट साइड को ना, राइट को. जो बोर्ड लगा हुआ है ना वो हाँ सामने, हाँ सामने राइट ले लेना. ओके. नर्मदे हर. चंदन घाटावरून जर तुम्ही मेन रोडने येत असताल तर थोडे 1-2 किलोमीटर चालून आल्यानंतर ही पाटी आहे, म्हणजे परिक्रमेची नाही आहे, परंतु इथून एक शॉर्टकट आहे. हा जो रस्ता जातोय तो पुढे जातोय आणि हा रस्ता परत इकडून त्या रस्त्याला मिळतोय असं इथले आत्ताचे लोकल माणसं आहेत त्यांनी सांगितलं. सात वाजलेत. सूर्यदर्शन झालंय. नवीन दिवस, नवीन वाटा, नवीन प्रवास. नर्मदे हर. आज 24 डिसेंबर, परिक्रमेचा 73वा दिवस आणि सकाळी आपण चंदन घाट इथून निघलो होतो आणि रस्त्यात चालता चालता आपल्याला हे चित्र दिसलंय. बाबाजी क्या चल रहा है? क्या है? चावल है? हाँ चावल. और ये क्या चारा बन रहा है क्या इसका? हाँ चारा. थोड़ा दिखा सकते हैं कैसा बन गया? थोड़ा क्या बाबू? ये जो है इसके नीचे जो गिरा है वो दिखा सकते हैं? दिखाओ. अभी तो क्या गिरा होगा बाबू जी? नहीं गिरा. अभी इसको झाड़ेंगे तब गिरेगा. हाँ हाँ हाँ, इसको झाड़ना पड़ेगा. जैसे जैसे झाड़ेंगे वैसे वैसे झड़ता जाएगा. ओके. तर इकडं हार्वेस्टिंग चालू आहे बैलानं, म्हणजे चारा बी तयार होतोय आणि तांदळाची शेती इकडे.
तर भारी वाटलं असं काहीतरी बघितल्यावर. नर्मदे हर. 7:30 वाजलेत. परत एकदा मेन रोडला आलोय. परिक्रमेचा मार्ग जिंदाटोला, वसंतपूर, कंचनपूर अशा रस्त्याने आता पुढे निघतोय. पुढचं गाव आलंय पाखाटोला. आठ वाजून 10 मिनिटं झालीत. कंचनपूर ह्या गावातून आपण चाललो. नर्मदे हर. मैं आश्रम है गांव में चालू है. कितना दूर है? 1.5 किलोमीटर है. हाँ 1.5 किलोमीटर आहे. बसून घ्या. आपण पुढे गावात पोहोचलोय. खुजिया टोला. काय म्हणलं मावशी? हाँ का? मैया जी चाय कर सकते आप? आम्ही आणून देतो. दुकान में आ रे. चाय कर. नहीं मावशी वेळ जाईन. चाय कर सकते मैया जी आप? चाय शक्कर नहीं मिल पाई महाराज. ओके. 8 वाजून 40 मिनिटं झालेत आणि खुजिया टोला या गावातून आपण थोडा आराम करून पुढे निघालोय. बाबा जी ठाड़ पाटर इधर ही है ना? कितनी दूर है? यहाँ से बाबा जी होगा 3 किलोमीटर होगा. आश्रम है वहाँ पे. हाँ आश्रम है बाबा जी. चले नर्मदे हर. चालता वाटत आली. यज्ञ पाऊला पाऊले. तर पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात? संतमुखी देती ग्रास, कोटी यज्ञ घडती त्यास. म्हणजे तुम्ही एक पाऊल टाकला, हां एक यज्ञ घडतो. म्हणजे याच्यातच ना परिक्रमेतला. परिक्रमेत दिंडीमध्ये म्हणजे धार्मिक याच्यात. सर्व क्षेत्राला लावून हां मग जर कदाचित एक पावलाला एक यज्ञ घडतो, तर तुकाराम महाराज पुढे म्हणता संतामुखी देती घास हां. म्हणजे जेवण, हां कोटी यज्ञ घडती घास. म्हणजे एक पाऊल चाललं तर एक यज्ञ घडतो. एक हां, संतांच्या मुखात जर घास गेला त्याच्या मुखात ज्यांनी घास घातला त्याला कोटी यज्ञाचं फल दिलं जाते. मिळालं. तर बाबांचे विचार होते का एक पाऊल चाललं तर एक यज्ञ होतो, परंतु जर संतांच्या मुखात जर एक घास गेला तर किती बाबा म्हणले? कोटी यज्ञाचं फल. म्हणजे दाता मध्ये म्हणजे दाता हा सर्वश्रेष्ठ आहे देणारा. जर आपण कोणत्याही आध्यात्मिक व्यवस्थेत असू तर आपण जे चालतो तर ते आपण चालत नसून जे कोण आपल्याला इथं सेवा देतात किंवा ह्या वाटेवरती मैया आहे, तिकडं आपलं दिंडीच्या वाटेवरती पांडुरंग असतो, तो आपला करता करविता असतो आणि जे आपल्याला सेवा देतात तेही आपले करते करविता असतात. बरोबर बाबा? नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. 9:30 वाजलेत. परत एकदा पुढच्या गावात आलोय आपण. कोणसा गाव आहे? नर्मदे हर. गाव कोणसा आहे? खेतगाव. नर्मदे हर. नर्मदे हर. आगे कौन सा गाँव आएगा? कौन सा?
जरा टोला कितनी दूर है? परत थोडं आरामासाठी थांबलेत. ओ बाबा काय म्हणले ते? काय म्हणले? ते म्हणे सब आदमी खेत में गया तो हमारे पास है ना इधर मैया. हाँ, मैया लेके आ गए हम परिक्रमा में. हम बोले हमारे मैया बनाते. हा इकडे लगेच चूल पेटली आता. कारण आता जवळजवळ 2-2.5 तास झाले आपण चालतोय नॉनस्टॉप. दहा वाजलेत. खत गावातून आपण आता चहा प्रसादी आणि थोडा विश्राम करून परत पुढे निघलोय. दमगडकडे रवाना होतो. धमगडकडे निघतो आता आपण. दमगड आहे दमगड. 10:15 वाजलेत. आताशी आपण खतगावच्या बाहेर पडतोय. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदे हर नर्मदे हर. ये बाबा जी है एमपी से, नरसिंहपुर से है ना, बैतूल से. नर्मदे हर नर्मदे हर. आता हे बाबाजी आम्हाला भेटले होते भरूच मध्ये. त्यांचा नारेश्वरला त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. 4-5 दिवस आराम करून आता जवळजवळ 1.5 महिने आता परत आमची गाठ पडली बरं का. नर्मदे हर बाबा गुजरातचे. नर्मदे हर. 75 वर्ष वय आहे आणि 4थी परिक्रमा आहे. 75 वर्ष. हो. नर्मदे हर बाबाजी. परत एकदा मेन रोड लागलाय. आता आपण सिमिटी रस्त्याने चालतोय अमरकंटकच्या दिशेने. पुढचं गाव लागलंय ठाड पाथर आणि इथून दाबेगड 2 किलोमीटर आहे. ठाड पाथर ह्या गावातून आपण चालतोय. नर्मदे हर. 11:15 वाजलेत. धोपगड हे गाव आलंय. सव्वा 11 वाजलेत. आपण धोपगड गावात पोहोचलोय आणि थोडी आता भोजन प्रसादीची व्यवस्था पाहायची आहे. कारण इकडे आश्रमांची संख्या थोडी कमी आहे. ह्या घरी इथं व्यवस्था झाली असं वाटतंय. नर्मदे हर. पोहा भर खा लेंगे. हाँ नहीं बना लीजिए, दाल चावल बना लीजिए. ये कि फिर रोटी कढ़ी बना लीजिए. नहीं बनाने का कुछ नहीं, लेकिन आगे का भी आगे का थोड़ा सा लंबा है. हाँ तो लंबा है हमको कम से कम 15 पंद्रह चलो तो हम आपको स्थान बता देंगे. आपको पूरा व्यवस्था हो जाएगा. आप टेंशन न लीजिए. शाम को बढ़िया भोजन पानी आपको हो जाए. आप बना लेंगे. ये कि फिर यहाँ से 22 किलोमीटर चलना पड़ेगा. हाँ तो इसीलिए 22 किलोमीटर नहीं चल सकते. नहीं शाम तक चल लेंगे 7 बजे तक. अभी इधर हम लोग जा चल सकते 15 बस. 15. हाँ हाँ तो 15 तो फिर वहाँ का आपको फिर कस्तूरी में रुकना पड़ेगा. वो कर देगा व्यवस्था. थोड़ा कम खाएंगे तो चल पाएंगे इसीलिए. हाँ हाँ नर्मदे हर. आपण धोपगड या गावामध्ये थांबलोय आणि इथं आता आपण पोह्याची प्रसादी बनवतोय. इकडे काटायचं काम चाललंय. इकडे यांचा आराम चाललाय आणि आपली चूल इकडे असणार आहे आज या ठिकाणी.
हे एक टोपले पण आणले त्यांनी. हा अरे वा, नर्मदे हार. पाणी टाकायचं. एक 28 पानी डाल के इसमें धो लीजिएगा, फिर वो निकाल थोड़ी सामान तो निकाल देंगे. हा. मग चूल पेटली काय? कढई नाही आली का अजून? ये खा के ले, जोड़ा लेके आते को पहनने के. आएगा हमारे साथ? आएगा ना? नर्मदे यार बोल, नर्मदे आलू इधर मुकर. ये ले, आ रहा तू? हाँ, जोड़ा लाएंगा ना? आणि आता या ठिकाणी मोजून 10 मिनिटात पोह्याची रेसिपी तयार केली आहे तिने मायांनी. आणि रडायला लागली रे. नानीला आज नुसते पोहे करायला सांगितले तर लागले माझी धूप किती उडे. हा. चला भोजन की हरिहर राम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नर्मदे हार. थोड़ा सा परसा दिले. नहीं लीजिए जल्दी बन गया है. भैया 13 भी मिला है जी. भोजन प्रसादी आजची ती ह्या बाबाजींनी आपल्याला दिली आहे. हम लोग ऐसे पहने ओढ़े कुछ नहीं. नर्मदे हार. उसमें आओ, बैठिए ना, उसमें बैठिए ना. अरे तुम्ही पळाता का काय करताय? लय लांब आले. चल लेते नर्मदे हार. नर्मदे हार. क्या बोले? बढ़िया बन रहा पोहा. हाँ खाया थोड़ा. नहीं मैं ला के दिया था. अरे नर्मदे हर. धोपगड या गावातून आता आपण पुढे निघतोय. 12:15 वाजलेत. पोह्याची प्रसादी घेऊन. भैया नर्मदे हर. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. देवरी गाव 1 किलोमीटर. परिक्रमेत असणाऱ्यांसाठी थोडी महत्त्वाचं का चंदन घाटावरून ज्यावेळेस आपण अमरकंटकला निघतोय बाय रोड तर त्यावेळी आश्रमांची संख्या कमी आहे. अशा वेळी चंदनपूरपासून एक 16-17 किलोमीटर अंतरावरती धोमगड हे गाव लागतं आणि तिथं रेवा गुप्ताजी म्हणून घरगुती सेवा देतात परिक्रमावासियांसाठी भोजनाची. म्हणजे दुपारसाठी जर तुम्ही येत असाल तर. दमे हडी 4 किलोमीटर. सुरुवातीला मानदाताची परिक्रमा सोबत, मध्ये 1 दिवस सोबत आणि आता परत एकदा सोबत आलेत महाराज. पण महाराजांनी खूप छान असा प्रवास केलाय. मंडला मार्गे ते आलेत. कसा होता महाराज प्रवास? एकदम आनंद. खूप असं निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी. मयाचंही स्वरूप खूप छान होतं त्या ठिकाणी बघायला.
त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी मंडळाला गेलंच पाहिजे. खूप आम्ही किरणजी महाराज आदाने किरण महाराज काय वाटतंय? एकदम सुंदर खूप आम्ही 3 जण गेलो होतो. मागे आणखी वैभव महाराज आहे, एक नंबर आहे तिकडे मैयाचं स्वरूप. आहे तिकडे. खरं तर म्हणजे प्रवास थोडासा मार्ग थोडा कठीण आहे पण पण रमणीय आहे. नाही म्हणजे असं म्हणायचं मला का वयस्कर जे परिक्रमावासी त्यांना चालता येऊ शकतं का तिकडे? कसं नाही, त्यांना शक्य नाही, त्यांना शक्य नाही. कारण की तिकडे दगडी खूप आहे. तटणी मायाच्या तटणी दगडी खूप आहे. पण म्हणजे बघण्यासारखं खूप आहे. जे आपल्यासारखे समजा तरुण आहेत ना, ज्यांना शक्य आहे त्यांनी जायलाच पाहिजे. खूप अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. मैयाचं स्वरूप बी खूप छान आहे. पाणी तर खूप छान आहे मैयाचं, अप्रतिम. खरं तर मंडला मार्गे प्रवास करण्याचा जो आनंद आहे तो त्यांनी घेतला आहे आणि आपण त्या आनंदाला मुकलो आहे. कारण आपण आपल्यासोबत जे परिक्रमावासी येतं ते महिला आणि वयस्कर येतं, त्यामुळे आपण ह्या मार्गे आलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मयेचं जे बालस्वरूप आहे ते पाहण्याचा अद्भुत असा आनंद यांनी घेतला आहे आणि त्यांचं दर्शन आपल्याला झालं आहे आणि त्यांच्या तोंडून ऐकतानाच खरंच खूप छान वाटलं मला. जर आपण येणार असताल, परिक्रमेत असताल तर मंडला मार्गे येऊ शकता. रस्ता थोडासा अवघडचा आहे, परंतु आपल्याकडं वेळ असेल आणि आपली मानसिकता असेल तर काहीच अडचण येणार नाही. बरोबर? नक्की. खाण्यापिण्याला सुद्धा मैया खूप देते, काहीच प्रॉब्लेम नाही. एक दिवस फक्त आम्हाला त्रास झाला, बाकी खूप आनंद आहे. खाण्यापिण्याचं काहीच वाटत नाही. त्या नाही वातावरण तेवढं सुंदर आहे की ते खाण्यापिण्याचं विषय म्हणजे निसर्ग आणि मैयाचं स्वरूप पाहून आपलं पोट भरलं जातं. राहतो विषय चालण्याचा, तो आनंद त्यांनी घेतलाय. नर्मदे हर. 1:15 वाजलेत. पुढचं गाव आले. नर्मदे हर. पाणी मिळेगा? हाँ 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 आहे. पाणी प्यायला इकडं. पिप्परटोला ह्या गावात आपण आलोय. बाकीचे पुढे बसलेत. नर्मदे हा. जिरले का पोहे? नर्मदे हर. हे कोणचं गाव आहे? दमेडी. तर दमेडीतून आपण 2 वाजता निघतोय. पुढचं कोणचं गाव आगे का कौन सा गाव आएगा? धुमर टोला गुई दादर पे हम चल रहे हैं सगळे जण. चला नर्मदे हर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नर्मदे हर. नर्मदे हर. तर परत एकदा पुढचं गाव लागले. इथं चहा प्रसादीसाठी थांबलो आपण परत एकदा. नर्मदे नर्मदे जे आमच्या सोबत होते ते ओम महाराज, हे इकडे दुसरे दिसते ते अभिषेक महाराज आणि इकडे स्वतः मी. आज परत एकदा भेटलोय ऑनलाईन. नर्मदे कशा अवतार झाले सगळे.
भैया नर्मदे हर कौन सा गाँव है और बिलासपुर कितना इधर से? आश्रम बिलासपुर में है आश्रम नर्मदे हर. तर बिलासपूर इथून 3 किलोमीटर पुढे आहे आश्रम. आपण आज तिथंच थांबतोय. अमरकंटक तिथून साधारण एक 40 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे उद्याचा एक मुक्काम आपला होईल मध्ये. आणि परवा दिवशी एकादशीला आपण अमरकंटकमध्ये असू. नर्मदे हर रामकृष्ण हरी. आता ते दादा म्हणले का बिलासपूर तिथून 3 किलोमीटर आहे आणि तिथून जवळपास किलोमीटर भर आल्यावर पाठी लागली बिलासपूर 6 किलोमीटर. नर्मदे हर नर्मदे हर. तर आत्ताच ह्या घरी आपण चायची प्रसादी घेतलेली आहे. नाम क्या है? ललिताबाई. ललिताबेन. ललिताबेन सांगा. हा ललिताबेन. या मैयाकडे आपण कोणचा गाव आहे? सरवाही. सर्व. हा इथं आपण चहाची प्रसादी घेतली. नर्मदे हर. मैया इकडे बसल्यात रस्त्यावरती. इकडे रजिस्टरला आपली नोंद चालू आहे. त्याच्यानंतर कल रुके थे आरएमपी के एक बाबा यहाँ एक बाबा के लाइक बोले हैं आश्रम यहाँ खोल के आश्रम में है ऐसे करके. ओके आश्रमी आहे. ओके नर्मदे हर. आता आपण पुढे प्रवासाला निघतोय. पावसाचं वातावरण झालंय आता. इकडं काही ठिकाणी पाऊस फुटल्यावानी पण वाटतोय. 4 वाजलेत. सर्वाशी हे गावातून चालतोय. बोलो नर्मदे हर. पुढचं गाव भानगी टोला. बिलासपूर अजून 3 किलोमीटर. 4:45 वाजलेत. बिलासपूर ह्या गावात आपण पोहोचलोय. पाऊस यायचं वातावरण तयार झालंय. तर 5:05 झालेत. आपण बिलासपूर इथल्या आश्रमात पोहोचतोय. आजचा जो आश्रम आहे तो घरातला आश्रम आहे. बाबा कुठे लावले आसन? तर तिकडं काही जण थांबले. तिकडे जागा कमी पडली त्याच्यामुळे आपण इकडे जातोय. नर्मदे हर. हा भोजन इकट्ठा बना ले. ठीक आहे. तर आपण इथं नाही थांबत आहे. आपण तिकडंच थांबतो त्या बाजूला. कारण मैयाजींना इकडं जागा देऊ. सगळ्या ज्या आपल्या महिला आहेत मैया त्यांना इथं देऊ जागा. म्हणजे आपण जेंट सगळे इकडे थांबू. महाराज रूम कुठे आपली? मध्ये या. आता हे आपली इकडं आजची व्यवस्था 2-3 बारे झाली आता. हा इकडे आश्रमाचा परिसर इकडे मस्तपैकी अशी झेंडूचे झाड आहेत. नर्मदे हर. इकडं महाराजांचे कपडे धुण्याचं काम चाललंय. छोटीसे असा आड कुवा. दाही दिशा. कोणती शाळा? शाळेची खिडकी आहे ना. बना लेना है आपको. मतलब सदाव्रत है वहाँ पे? नहीं अपने से अपने से है ये आश्रम अपना है. अपने से देखा नहीं है रथ तेला हमारे बच्ची बनाए के दे देता है 4-5 जन रथ बाबा बनाते हैं. वहाँ तो अपने बनाए के खा लेते. ठीक है. वहाँ नहीं आया पोस्ट में अकेले है तो कौन बनाए.
नहीं बनाएंगे बनाएंगे, हम बनाएंगे। बच्ची है तो बना देते 2-4 जन। ठीक है ठीक है, नहीं तो मैं जी से बना लेंगे। ठीक है। इकडं आजच्या परत भोजन प्रसादीसाठी सदाव्रत आहे। आता इकडं गॅसवर सोयाबीन हे करायचं चाललंय। आता चूल पेटायची जबाबदारी आली आपल्यावर। हे आजचं किचन। प्लास्टिक त्याच्यात आहे तेवढंच आहे, बाकी नाही। नानी जमेगा क्या? जमेगा भी जमेगा ना? ओके हो। कुठे कुठे सापडलं? हे नाही सापडलं? ये धरा पेटवायला इधर 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 लकड़ी नहीं। खाली टाकून नाणे आता नाणे हा जमलं जमलं। टाकून दे हर हर नर्मदे हर। नर्मदे हर। बाबा जी हमारे ये क्षेत्र आपको कैसा लगा? बहुत ही आनंददायी, बहुत ही मजा आ रहा है आज रहने में। इतना मतलब ऐसे कभी रुके नहीं है किधर भी अभी तक, मतलब इतने दिन हो गए उसमें। और ये जो बनाने इनको तकलीफ है मैया जी को, शायद इतना चल के आ रही, ये थोड़ा दिक्कत है। हम बना सकते हैं थोड़ा थोड़ा, लेकिन ये इधर उधर हो जाएगा। लेकिन आपने जो सुविधा बना दी है बहुत मन प्रसन्न हो गया। कुछ 2-3 साल से वैसे कर रहे हैं। हाँ ये मेरा नाम है जवाहर सिंह, ग्राम बिलासपुर, तहसील पुष्पराजगढ़ और थाना अमरकंटक और जिला अनूपपुर के अंतर्गत आते हैं। मैं थोड़ा बहुत जितना हो यथाशक्ति आप लोगों की सेवा। नहीं यथाशक्ति नहीं, बहुत ही बढ़िया सेवा है। सेवा कम ज्यादा नहीं होती, अच्छी बुरी नहीं होती, सेवा सेवा होती है। जब भी कभी अवसर मिले या फिर कोई ऐसा हो तो आप ये स्थान बता सकते हैं। हाँ आ सकते हैं। नाम क्या बोले? जवाहर सिंह जवाहर सिमार्को। तर अमरकंटकला जाताना बिलासपूरच्या जवळ हा घरगुती आश्रम आहे, हे बाबाजी चालवतात। तर आपण इकडे येऊन म्हणजे आपली व्यवस्था होऊ शकते, भोजनाची राहण्याची पण व्यवस्था आहे खूप छान। तर आपण आज इकडं भोजन प्रसादी, हा पोस्ट ऑफिस आहे ह्या बिलासपूर मधलं, तिथे नर्मदे हर। कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पाणी आणलं